तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण विषय घेतलेला आहे सरीवरंब्यावर आपला खर्च किती झाला. तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आपण जे सरीवरंब्यावलं सोयाबीन केलं होतं हे 2.5 एकरचं क्षेत्र आहे. आणि 2.5 एकरमध्ये नेमका आपला एकरी खर्च किती झाला. तर खर्चसुद्धा सांगणं महत्त्वाचं आहे. तर बघू शकता आज आपली सुडी लागलेली आहे आणि ही सुडी 20 बाय 15 फूट अशी आहे आणि उंचसुद्धा भरपूर गेलेली आहे. तर एकदम जबरदस्त प्लॉट आपण डेव्हलप केलेला आणि एकदम कमी खर्चामध्ये. महत्त्वाचा विषय हा आहे की आपण एकदम कमी खर्चामध्ये सोयाबीनचा प्लॉट डेव्हलप केला होता. तर आपण पाहणार आहोत की आपला सुरुवातीपासून एकरी खर्च किती झाला यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपण डायरेक्ट बेड पाडलेले आहेत आणि आपण नांगरणी यामध्ये सुरुवातीपासून मी सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की आपण यामध्ये नांगरणी केली नाही, रूटर केलं नाही. डायरेक्ट जे मे महिन्याच्या एंडिंगला जे अवकाळी पाऊस पडला त्यावर डायरेक्ट एक वकर पाळी घातली आणि नंतर डायरेक्ट बेड वडले. म्हणजे आपला तो सुद्धा खर्च वाचलेला आहे. आणि डायरेक्ट आपला एकरी जर खर्चाचा जर हिशोब केला तर बेड पाडायला आपल्याला एकरी 1000 रुपये लागले. आणि त्यानंतर आपल्याला फक्त एकरी 12 किलो बी सोयाबीनचं लागलेलं आहे. तरी बॅगमध्ये 22 म्हणजे 1200 रुपयाचं बियाणं आपल्याला लागलेलं आहे. आणि बेडचे 1000 म्हणजे 2000 रुपये, 2200 रुपये, 2200 रुपये. आणि त्यानंतर बीज प्रक्रियेचं एक औषध होतं 600 रुपये, त्यामधले आपण 200 रुपये पकडू. ते 200 रुपये म्हणजे 2400 रुपये. त्यानंतर आपण पहिली फवारणी केलेली होती 20व्या दिवशी. तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला जे टॉनिक होतं ते 850 रुपयाचं टॉनिक होतं. रोको 500 रुपये आणि जे आपण कीटकनाशक नागार्जुन कंपनीचं प्रोपेक्स सुपर वापरलं होतं ते 350 रुपये. म्हणजे एकूण आपला पहिल्या फवारणीला 500 रुपये एकरी खर्च आला. 3000 रुपये आपला खर्च झाला. आणि त्यानंतर आपण केली दुसरी फवारणी. दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला 3500 रुपये लागलेले आहेत. तर 3500 रुपये दुसऱ्या फवारणीला जर आपण खर्च केलेला आहे एकरी आपल्याला लागलेला आहे 1400 रुपये. असं आपण एक 1500 धरा दुसऱ्या फवारणीचा एकरी. तर आपले होतात 4500 रुपये. आणि त्यानंतर आपण फवारणी केलेली नाही तिसरी, कारण 2 महिने सतत पावसाच्या अभावामुळे आपल्याला तिसरी फवारणी करता आली नाही यामध्ये. आणि त्यानंतर आपला खर्च काहीच आला नाही. म्हणजे आपण काहीच खर्च केला नाही आणि आपला फक्त खर्च राहिला जे रासायनिक खताचा. रासायनिक खतामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग वापरल्या. जे 400 रुपयाला एक बॅग होती आपल्याली. पावडर फॉर्ममध्ये होतं भगीरथी. तर 1200 रुपये ते. आणि यामध्ये 20 किलो एकरी आपण DAP टोकन केलं होतं. ते आपण 600 रुपये धरू. ते 600 म्हणजे एकरी आपण फक्त रासायनिक खतामध्ये फक्त एकरी 1800 रुपये खर्च केलेला आहे. यामध्ये 1800 चला 2000 पकडू आपण. त्या 4500 तर 5,500-6,500. आणि आता आपण संपूर्ण सोयाबीन घरी कापणी केलेली आहे. आपण एकही गुत्त म्हणा आपण दिलेलं नाही, कारण आमच्या भागामध्ये भरपूर भाव आहे. एकरी 5000 ते 5500 रुपये भाव आहे. तर त्यामध्ये आपण ती सुद्धा पैशाची बचत केलेली आहे. तर आपल्याला एकरी आता खर्च लागणार आहे आपल्याला फक्त सोयाबीनचं खळं काढायला. ते सुद्धा आपण धरू 500 रुपये. आता बघू आपल्याला किती ॲव्हरेज येईल. तर असा आपल्याला एकूण खर्च शेवटपर्यंत फक्त कमीत कमी 7000 रुपये आपल्याला खर्च लागलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकरी सरीवरंब्यावर खर्च सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. खर्च आपण किती करतो आणि उत्पन्न किती घेतो. तर यावर्षी एवढा अवकाळी पाऊस होता, जे सोयाबीन कापताना जे पिळपिळ जमीन होती. तर सर्वात महत्त्वाचा खर्च किती आपला फक्त एकरी 7000 रुपये खर्च झालेला आहे. आणि इथून पुढं आपण रब्बीचा सुद्धा खर्च, आता पुढचा सुद्धा व्हिडिओ ज्या शेतामध्ये हरभऱ्याला जास्त मर लागत आहे अशा शेतात कोणतं पीक घ्यावं हे सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे नेक्स्ट. तर एकरी आपला फक्त 7000 रुपये एकरी खर्च झालेला आहे सरीवरंब्यावर.
तर कमेंट करून सांगा तुमचा सरी वरंब्यावर खर्च किती झाला एकरी. तरी धन्यवाद मित्रांनो.